ब्रह्मचारिणीं तृतीयं चंद्रघंटेति। नमस्कार भांडू, मी तुमचा ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या भांडू ऑफिशियल या पेजवरती. तर आज आपण अशा एका चाळीला भेट द्यायला आलो आहोत जे त्यांच्या चाळीचं 45वं वर्ष साजरा करत आहेत. तर या चाळीचं नाव आहे साई शक्ती चाळ. तर आता आपल्यासोबत बसलेत साई शक्ती निवास या चाळीचे काही वरिष्ठ लोक आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या चाळीमध्ये राहण्याची सुरुवात कधीपासून झाली आणि हा आतापर्यंतचा प्रवास कसा चालू आहे त्यांचा. अ, माझं नाव शांताराम बगम, मी या चाळीचा अध्यक्ष आहे. या चाळीची सुरुवात मला वाटतं 1982 पासून झाली आहे आणि या चाळीमध्ये पूजा पण त्यापासून 82 पासूनच स्टार्ट झाली आहे. आज जवळजवळ 45 वर्ष झाली आहेत. आम्ही एकोपाने हे सगळं कार्यक्रम, प्रोग्राम म्हणा, काय म्हणा, इथे जे असणारे ऑकेजन आहे साजरे करतो आणि एकमेकांना मिसळून इथे राहतो. तर काका, आता तुम्ही आम्हाला सांगाल का की तुम्हाला चाळीचं आयुष्य कसं वाटतं? एका शब्दात तुम्ही या चाळीला डिफाईन कराल का? येस. चाळीचं आयुष्य म्हणजे मी सर्वप्रथम या चाळीमध्ये मी 1984ला आलो. असं वाटलं नव्हतं की हे चाळी आज एवढ्या उंचावरती जाईल. एकदम त्यावेळेस छोटंसं एकदम म्हणजे छोट्या-छोट्या रूम्स होत्या, काय होत्या. आज 1+ आहेत, प्रत्येकाने डेव्हलप झालेलं आहे आणि खरोखरच मला ह्या चाळीमध्ये राहायला खूप आवडतं. कारण एकोपा, एकी आणि एकोपाने सगळं काम करणारे इथे सहकारी आहेत माझे. संपूर्ण आम्ही जी टीम आहे, नेटवर्क वगैरे चांगलं एकोपाने करतो आहे. म्हणून आज 45 वर्ष या चाळीमध्ये जे बाहेरचे लोक येतात, जो डेगाव असतो, वेतकर साहेब आहेत, हे माझे दुसरे सहकारी लाड साहेब आहेत, हे सुधीर पाटेकर आहेत. हे सगळ्यांनी मिळून आम्ही एका दिलाने आणि एका विचाराने काम करतो इथे. तर काका, तुम्ही आम्हाला सांगाल का की असं या चाळीमधील लोकांबद्दल, म्हणजे चाळीमधली लोक आणि बाहेर जर समजा तुम्ही कुठे राहायला गेलात तर या चाळीमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय डिफरन्स जाणवतो तुम्हाला? या चाळीमध्ये डिफरन्स असं जाणवतं की मला ही चाळ सोडावीशीच वाटत नाही आहे. कारण इथली जी लोक आहेत ती एकामेकाला साथ देणारी आहेत. एकमेकाचे आज आम्ही शेजारी असलो, आमची कर्मभूमी, जन्मभूमी जरी गावी असली तरी कर्मभूमी ही आमची भांडूप आहे आणि अजून असे आपण एका ठिकाणी राहतो आहोत आणि बरोबर खरंच मला अभिमान आहे या चाळीचा आणि इथल्या सगळ्या लोकांचा की हे असले लोक आम्हाला लाभले आहेत. तर दादा, आता पुढचा प्रश्न मी तुला विचारेन. तू आम्हाला सांगशील का की आपल्या चाळीची पूजा साजरी करण्याची सुरुवात कधीपासून झाली? सर्वप्रथम मी आपल्या भांडूप ऑफिशियल प्रोडक्ट्सचं मी आमच्या साई शक्ती निवास सोसायटीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज तुम्ही या ठिकाणी जो काही भांडूप ऑफिशियल जो ब्रॉडकास्ट घेतलाय, ही आमच्यासाठी एक नवीन संधी आहे. खरंच आम्हाला देखील याच्यातून खूप काही चांगलं शिकण्यासारखं आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे 1982 पासून आपण या साई शक्ती निवास सोसायटीची जी चाळीची सत्यनारायणची पूजा होती ती साजरी करत आलेलो आहोत. पण त्या क्षणाच्या वेळचा जो क्षण होता आणि आता जो चालू आहे सन 2025 ते 26 हा जो आहे, ह्यामध्ये जर तुम्ही बोलायला गेला तर फरक हा नक्कीच आहे. आणि त्या फरकामध्ये बदल हे खूप असे, म्हणजे आपण ज्याप्रमाणे बोलतो जसं आपलं डेव्हलपमेंट होतं त्याप्रमाणे आमच्या चाळीत असे खूप काही असं चेंजेस या ठिकाणी झालेले आहेत. त्याप्रमाणे जसं पहिलं आम्ही जी पूजा असायची ती एक आपलं साधारणतः मंडप वगैरे, त्यानंतर आपलं एक असं केळीचं असं आपलं डेकोरेशन मकर असायचं आणि अशा प्रकारे आपला दुपारचा हा महाप्रसाद होता असायचा. आणि अशा प्रकारे त्यावेळी एवढ्या आपल्याकडे असे म्हणजे सोयी सुविधा नव्हत्या किंवा आपल्याकडे जशा योजना जसं आपण म्हणतो की सुस्वर भजन, त्यानंतर स्पर्धा, ह्या सगळ्या गोष्टी फार क्वचित व्हायच्या. आणि त्या हळूहळू जसं आमची म्हणजे सदस्य जसे वाढत गेले, ऍक्टिव्ह मेंबर जसे वाढत गेले, त्यामुळे कसं मुलांमध्ये, चाळीतील मुलांमध्ये, आमच्या जे काही सदस्य आहेत ह्यांमध्ये थोडा उत्साह वाढू लागला की अजून दरवर्षी आम्हाला एक नवीन कल्पना काहीतरी सुचू लागली. ज्याप्रमाणे आम्ही पहिली वर्ष आम्हाला असं वाटत होतं की आम्ही पूजा ह्या फक्त पूजानिमित्त पूजा होता असाच आमचा विषय होता. पण त्यानंतर आम्हाला आमचे जे वेटकर काका म्हणून आहेत, आमचे सदस्य आहेत चाळीचे, त्यांना देखील एक डेकोरेशनची खूप आवड आहे आणि ते पहिल्यापासूनच त्या डेकोरेशन मध्ये त्यांनी आपल्याला स्वतःला झोकून घेतलंय आणि त्यामुळे त्यांच्या काहीतरी कल्पना आम्हाला त्यांनी सुचवल्या आणि त्यानंतर हळूहळू आमच्यात थोडा बदल होत गेला आणि जो काही प्रत्येक वर्षी आम्हाला एक नवीन काहीतरी आम्हाला सुचवून डेकोरेशनचा एक
भाग आपण त्या ठिकाणी सुरू करून अशा प्रकारे आतापर्यंतचा जो आलेला प्रवास आहे हा अतिशय छान आणि देखावा रूप असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तर तू आता आम्हाला सांगशील का की दरवर्षीप्रमाणे यावर्षी असा काय वेगळेपणा जाणवतो यावर्षीच्या चाळीच्या पूजेमध्ये? बघा, तसं म्हणायला गेलं तर आमची पूजा ही प्रत्येक वर्षी ही पूजा सेमच आहे, पण त्यामध्ये काही फरक नाही. पण दरवर्षी आमचा जो रूपरेखा आहे, जी आमच्या पूजेची जी रूपरेखा आहे, ज्याप्रमाणे आपण जो डेकोरेशन करतो, हे आमचं प्रत्येक वर्षी आहे ना, जे एरियातील जे काही लोक आहेत त्यांना आम्हाला दाखवण्याचा आमचा हेतू हा वेगवेगळा असतो. ज्याप्रमाणे आम्ही एका वर्षी आम्ही शिर्डीचं केलेलं, त्यानंतर अक्कलकोट स्वामी समर्थांचं देखील आम्ही या ठिकाणी केलेलं. अशा प्रकारे आम्ही ह्या वर्षी जे जे डेकोरेशन आम्ही केलंय ह्याची ही आगळीवेगळीच सुरुवात आहे. कारण की आम्ही दरवर्षी जी सुरुवात करतो ही एक 20 ते 25 दिवस अगोदर करतो डेकोरेशनची सुरुवात. पण ह्या वर्षीची जी सुरुवात होती ही आमची 1-1.5 महिना अगोदरची सुरुवात होती. आणि ही सुरुवात अशी होती की आम्हाला जो दिवस लास्टचा दिवस आहे तो देखील अपुरा पडेल अशा हिशोबानेच आमचा हा डेकोरेशन हा आगळा वेगळा असा डेकोरेशन होता. आणि खरंच तो आता या ठिकाणी जे भाविक येतील आमचं हा डेकोरेशन बघतील, आमच्या सत्यनारायण महापूजेचं जेव्हा दर्शन घेतील तेव्हा नक्कीच ते म्हणतील की खरंच काहीतरी ह्या वर्षी थोडं वेगळं आहे असं आम्ही तुम्हाला नक्की सांगू शकतो. अच्छा. तर काका आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तुम्ही आम्हाला सांगाल का की चाळीची पूजा साजरी करताना तुम्हाला सर्वात आवडणारा सण कोणता वाटतो? आवडता सण म्हणजे पहिल्याच वर्षी 2003ला आम्ही ठरवलं की जुनी शिर्डी. तेव्हा यांच्याकडे फक्त ते चाळीमध्ये मी नवीन होतो राहायला. यांच्याकडे फक्त मकर लावायचे भाड्याने आणून. तर माझी चोक्यात आलं की मुलांना विचारलं, तेव्हा बोललो ही लहान लहान होती, बाकीचे तेव्हा मोठे होते. आपण शिर्डी करायची का जुनी? तेवढे ठीक आहे, आम्ही आहे तुमच्यावर. अच्छा. म्हणजे जुनी शिर्डी केलेली. अच्छा. तर अशी काही एखादी जुनी आठवण तुम्ही आम्हाला सांगाल का की चाळीबद्दलची? आता तुम्ही एकंदरीत आम्हाला असा प्रश्न केला की चाळीबद्दल एक जुनी आठवण जी पूजेच्या संदर्भात असेल. तर आम्ही जेव्हा दीप प्रज्वलित आपण शिर्डीचं 2003ला. हा सन 2003ला आम्ही जेव्हा शिर्डीचं जुनी शिर्डी ह्या ज्या देखाव्याचं आम्ही जेव्हा प्रदर्शन केलं होतं त्यावेळी आम्ही एक असं आगळं-वेगळं आणि जी आठवण म्हणून राहील असं आमची जी मेहनत होती, आमचे जे कष्ट होते हे बऱ्याच दिवसापासून चालू होते. पण पूजेचा दुसरा दिवस आणि पूजेचा आदला दिवस ह्यात जे अंतर होतं हे आमच्यासाठी एक आठवण म्हणून राहिलेलं आहे. आणि ती आठवण अशी होती की पहाटे सकाळी 4च्या दरम्यान आम्ही पूर्ण चाळीत ज्या ठिकाणी दिव्यांची अरेंजमेंट केलेली त्या ठिकाणी आमचं एकच ध्येय होतं आणि ती आमच्याकडे तो आमचा अजेंडा होता की आम्हाला हे करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक जागोजागी पंत्यांचं जे काही अरेंजमेंट केलं होतं त्या पंत्या सकाळी पहाटे 4 वाजता त्या दीप प्रज्वलित केल्या. आणि त्या दीप प्रज्वलित केल्यानंतर जो सुवर्ण क्षण आमच्यासाठी होता तो खरंच ती अविस्मरणीय अशी आठवण आज देखील आम्हाला ती खरंच प्रत्येक पूजेला आम्हाला ते आणून देते. अच्छा. आणि हाच आमचा एक क्षण होता. तर काका आता तुम्ही आम्हाला सांगाल का की आपल्या ह्या चाळीच्या पूजेनिमित्ताने लोकांमध्ये काय बदल दिसतो किंवा अशी एकत्र आणण्याची भावना जी लोक एकत्र येतात तर त्याबद्दल काही सांगाल का तुम्ही? पूजेबद्दल भावना म्हणजे बाहेरचे लोक येतात, डेकोरेशन बघतात आणि खरोखरच त्याची स्तुती करून जातात. हीच आम्हाला यशाची पावती आहे की खरोखर आपण जे काय मेहनत करतो इतकीच झालेलं आहे. आणि एकोपाने राहणं हे एक आपलं कर्तव्यच आणि त्या पद्धतीने आमचे वेतकर सर आहेत ते सगळं काम करत असतात सगळ्या टीमला घेऊन. आणि ही एकोपा टिकून राहावा असाच ही परमेश्वराची प्रार्थना करतो. अच्छा. तर दादा आता पुढचा प्रश्न मी तुला विचारेन. तू आम्हाला सांगशील का की आपल्या तरुण पिढीला कसं सहभागी करून घेतलं जातं ह्या चाळीच्या पूजेच्या निमित्ताच्या दरम्यान? जसं की कोणतीही कामं असली किंवा काहीही असलं तर जी तरुण पिढी स्वतःहून येते कामं करायला तर त्यांना कसं सहभागी करून घेतलं जातं? बघा, कसं आहे, जेव्हा आमच्या चाळीत वर्षातून आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा ही आम्हाला आमची पूजा नसून आमचा हा उत्सव आहे. अशा प्रकारेच आम्ही त्याची तयारी करत असतो. आणि ही तयारी करत असताना कोणाला सांगावं लागत नाही की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचंय. पण जेणेकरून आपल्याला कसं असतं, जेव्हा आपण एखादं उद्दिष्ट समोर ठेवलंय तर त्या उद्दिष्टांसाठी ज्या काही आपल्याला त्याची कामं करायची आहेत ती स्वतःहून केले आणि दुसऱ्याने सांगणे यामध्ये फरक असतं. पण आमच्याकडे तसं होत नाही.
कसं असतं, प्रत्येक वर्षी आम्ही जे डेकोरेशन करतो त्यासाठी आहे ना, ती मुलं स्वतःहून पुढाकार घेतात आणि कसं आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत ह्या सगळ्या मुलांचा या ठिकाणी समावेश असतो. जेणेकरून कसं आहे, लहान मुलांना काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं. ही लहान मुलं आपल्या मोठ्या मुलांकडून शिकतात. ते त्यांच्यासाठी जास्त कॅच केलं जातं. म्हणजे मी एकंदरीत असं म्हणेन, की जी लहान मुलं आहेत, त्यांच्याकडून येणाऱ्या आयडिया ह्या देखील खूप छान असतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटतं, की ते समोरून आम्हाला सांगतात, की नाही हे आपण जो हा डेकोरेशन करत आहोत, त्याला देखाव्याला जर अशी लाइटिंग केली, तर ती अतिउत्तम दिसेल. त्यानंतर जी काही अरेंजमेंट आहे, जे डेकोरेशन आपण करतोय, त्या डेकोरेशनसाठी काही कमी असेल, तर नक्कीच आम्हाला आमच्या मोठ्या मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये जी उणीव भासते, ती नक्कीच त्यांच्याकडून ती पुरवली जाते. त्यानंतर अशामुळे काय होतं माहिती आहे का, तरुण पिढीला आहे ना, आमच्यामुळे जास्त काहीतरी इच्छुक आहेत आमच्यासाठी ते. आणि ह्या सगळ्यांचा एकोपा म्हणजे काय माहिती आहे, की आमच्याकडे एकी असून जो काही आम्ही प्रत्येक वर्षी जो पूजेसाठी जो डेकोरेशनचा करतो, ही त्यांना जी आस लागलेली असते ना, ती जेव्हा क्षणापर्यंत, की हां, नक्कीच आता पूजा आमची आहे, आम्हाला ह्या-ह्या गोष्टी करायच्या आहेत. फक्त एवढंच असतं, की त्यांना आम्हाला सांगावं लागते, की कोण कशाप्रकारे त्यांचं काम करेल असंच. तर काका, पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तुम्ही आम्हाला सांगाल का, की जसं तुम्ही म्हणालात, की हर वर्षी वेगळं-वेगळं आकर्षण असतं आपल्याकडे. तर ह्या वर्षी असं काय वेगळं आकर्षण केलं जे लोकांना आवडेल? तर त्याबद्दल काही सांगाल का? कसं आहे, सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने आपण जे डेकोरेशन या ठिकाणी केलंय, त्या डेकोरेशनमध्ये सर्वप्रथम आपण त्या डेकोरेशनचं एक आगळं-वेगळं असं रूप म्हणजे आम्ही आमच्या प्रवेशद्वारापासून जो तुम्ही ज्या ठिकाणी जो प्रवेश करणार आहे, त्या प्रवेशद्वारापासून आमच्या देवीच्या जो गाभाऱ्यात जो तुम्ही त्या ठिकाणी जो एंट्रन्स करणार आहे, तो पूर्ण हा आहे ना, तो गाभारा आणि त्याच्या बाहेरील जे काही वातावरण आहे, हे पूर्ण हे असं दृश्यमय असं. हो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लाइटिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण स्वर्गात चालू आहे असं आपल्याला वाटतंय. असंच काहीतरी आपलं तिथे रूप आम्ही त्या ठिकाणी सादर केलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे तुळजाभवानीचं जे रूप आहे, ते रूपाला जो कळस आहे, तो कळस त्या देवीला आपण कसं साजेश रूप आपण त्या ठिकाणी आम्ही ते प्रकट केलेलं आहे रूप. देवीचं जे रूप आहे ते त्या ठिकाणी आम्ही सादर केलंय लोकांच्या दर्शनासाठी. पण जणू काही जेव्हा लोकं दर्शनाला येतील, तर खरंच त्यांना असं वाटेल, की आम्ही जेव्हा एंट्री करतोय, तेव्हा खरंच कुठेतरी तुळजापूरमध्येच आम्ही या ठिकाणी आलोय आणि ह्या तुळजापूरचं आम्हाला तिथे न जाता आम्हाला कुठेतरी आमच्या जवळपासच आम्हाला त्याचं दर्शन होतंय, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. आणि हेच आमच्या डेकोरेशनचं एक खूप नाविन्यपूर्ण असं वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्हाला आम्ही तर आता पुढचा प्रश्न देखील मी तुलाच विचारेन. तू आम्हाला सांगशील का, की जसं तुम्ही आत्तापर्यंत हा वारसा चालवत आलात डेकोरेशनचा, तर ह्या म्हणजे तुमच्याच मुखाने तुम्ही ही आपली येती पिढी आहे, तर तुमच्याच येतील, तर त्यांना काही संदेश द्याल का? खरंच खूप छान असा तुमचा हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर देखील मी तुमच्या प्रश्नासारखंच उत्तर देईन आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोलात, की हा जो देखावा हा परंपरेनुसार तुम्ही चालवत राहणार आहात. कसं आहे, आमच्याकडे ज्यांनी ह्या डेकोरेशनला सुरुवात केली, त्यांनी सगळ्या जे काही आमचे सभासद आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत असं नाही, की कोण त्याच्यात वगळला गेलाय. कारण की त्यांना देखील त्यांनी त्यांच्याबरोबर सामावून घेतलेलं आहे आणि समजा यदाकदाचित उद्या ते त्या जागेवर नसतील, काही कामानिमित्त दुसरीकडे गेले असतील, तरी त्यांची जागा ही आमची पुढची जी पिढी आहे, ती नक्कीच ती भरून काढतायत आणि त्यासाठी आमची ती टीम पुढे-पुढे ही अशी डेव्हलप होत चालली आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे आमचे स्वप्नील आहेत, त्यानंतर रुणाल आहेत, अशी आमची सगळी टीम जी आहे, ती कुठे ना कुठेतरी त्या जागेची कमतरता कोणाला भासू न देता ते अखंड ही सेवा पुढे ते चालू करतील आणि त्याप्रमाणे जसं आमच्या काकांचं हे डेकोरेशनची जी काही त्यांची मनातली जी भावना आहे, ती कधीच काही संपणारी नाहीये. पण त्यांच्यानंतर देखील ही जी पिढी आहे, ती परंपरेचा जो वारसा आहे, ही आमची पुढची पिढी आम्ही आधीच ती सगळी रेडी करून ठेवलेली आहे. त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टीला आमची शंका निर्माण होईल किंवा ते डेकोरेशन करताना कुठेतरी आम्हाला कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होईल, असं कधीच होणार नाही. ही जो चाललेला परंपरेचा जो वारसा आहे, हा पुढे अखंड चालू राहील, हेच तुम्हाला मी सांगू शकतो. तर खरंच धन्यवाद म्हणेन तुम्हाला, की तुम्ही आम्हाला बोलवलात आणि हा असा सुंदर असा देखावा आम्हाला बघायला भेटला. तर खरंच थँक तर तुम्ही आमच्या टीमबद्दल काही 2 शब्द बोलाल का? जेव्हा सर्वप्रथम आमच्या या सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने हा जो काही भांडूप ऑफिशियली जो काही ब्रॉडकास्टचा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सर्वप्रथम या कार्यक्रमाबद्दल जेव्हा मला माहिती कळाली, तेव्हा मला देखील खूप बरं वाटलं.
खरंच आमची पण सुरुवात कुठेतरी आमची ओळख ही कुठेतरी अजून 4 पटीने वाढत आहे आणि त्या 4 पटीने वाढताना आम्हाला देखील त्याच्यातून काहीतरी कळतंय आणि तुमचं देखील जे ब्रॉडकास्टिंग ते चालू आहे ते खूप छान आहे. तुमची टीम मॅनेजमेंट पण खूप छान आहे. कसं आहे, टीमवर्क जेव्हा एकत्र असतं तेव्हा काम हे अगदी 100% होतं. पण जेव्हा टीमवर्क नसतं तेव्हा काम हे अर्धवट राहतं. तर त्याप्रमाणे तुमचं देखील टीमवर्क आहे. तुम्हाला आम्ही समजून घेतलं, तुम्ही देखील आम्हाला ह्या गोष्टीसाठी समजून घेतलं. हे खरंच खूप चांगलं तुमचं ब्रॉडकास्टमध्ये मी एक पॉइंट तुमचा नमूद करेन. आणि खरंच तुम्ही देखील आम्हाला जो सपोर्ट केलाय त्यासाठी देखील तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.